महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी 301 उमेदवारांनी माघार घेतल्याने 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महाविकास आघाडी आणि शिवसेनेत बहुरंगी लढती रंगणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सांगलीतील 2 उमेदवारांनी माघार घेतली, तर मिरजेतील प्रभाग क्रमांक 7 मधील काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कल्लोळी यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर याच प्रभागातील शुभांगी देवमाने यांनी काँग्रेसचा AB फॉर्म माघार घेत जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1062 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये भाजप 78, काँग्रेस 34, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा 33, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 22, तर शिवसेना 65, तर मनसेने 33 जागांवर उमेदवार उभे केले होते. दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाली. यामध्ये 127 अर्ज अपात्र झाले होते, तर 682 उमेदवारांचे 935 अर्ज पात्र झाले होते. गुरुवारी व शुक्रवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडली. या दिवसात 301 उमेदवारांनी माघार घेतले, तर 381 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजप 78, काँग्रेसचे 29, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा 32, तर एक पुरस्कृत असे 33, शिवसेनेचे 63 आणि उबाटा मनसेचे 33 उमेदवार रिंगणात असून अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी सांगलीवाडीतून हर्षदा हरिदास पाटील आणि माजी नगरसेविका अपर्णा कदम यांनी माघार घेतली. या ठिकाणी काँग्रेसचे 2, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 अशी आघाडी केली आहे. तर मिरज येथील प्रभाग क्रमांक 7 मधून काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कल्लोळी यांनी माघार घेतली, तर माजी नगरसेविका शुभांगी देवमाने यांना काँग्रेस आणि जनसुराज्याचा AB फॉर्म होता. त्यांनी काँग्रेसचा AB फॉर्म नाकारत जनसुराज्याचा AB फॉर्म स्वीकारला. तर शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार आरती वळवडे, प्रभाग क्रमांक 18 मधील मीनाक्षी भोसले यांनी माघार घेतली. याबरोबर काँग्रेसच्या माजी नगरसेविका मदिना बारूदवाले, प्रियांका बंडगर, माजी नगरसेवक बाळाराम जाधव यांनी प्रभाग 9, माजी नगरसेवक मुन्ना कुर्णे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून माघार घेतली आहे.